दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप नेते राम कदमांनी देखील प्रत्युत्तर दिले। नशिबाने सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाले। फडणवीसांबाबत बोलण्याआधी त्यांनी आपली लायकी ओळखावी अशा शब्दात राम कदमांनी सपकाळांना सुनावलंय। तर मुख्यमंत्र्यांवर बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या सपकाळांवर कारवाईची मागणी प्रवीण दरेकरांनी केली। तर दुसरीकडे सपकाळांच्या वक्तव्याचा शासन गंभीर विचार करेल असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलेलं आहे। अशा प्रकारचं बेजबाबदार जो राज्याच्या काँग्रेस सारख्या एका परंपरा असणाऱ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष इतका जर बेजबाबदार बोलत असेल तर या ठिकाणी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो आणि आपण अध्यक्ष महोदय या प्रकरणी गंभीर दखल घेऊन ताबडतोब त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अवमान, या विधिमंडळाच्या सभागृहाचा अवमान केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे कठोर अशा प्रकारची कारवाई किंवा समज या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना देण्याची आवश्यकता आहे। त्या ठिकाणी मी आणि आपण तपासून घ्या, या ठिकाणी जर त्यांचं वक्तव्य अशा प्रकारचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी सरकारविषयी जर असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईची सुद्धा या निमित्ताने मी आपल्याकडे मागणी करतोय। काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष ज्यांना नशिबानं लॉटरीत महाराष्ट्राचं काँग्रेसचं प्रांत अध्यक्षपद मिळालं, आता गांधी परिवाराला खुश करण्याच्या नादात त्यांनी स्वतःची लायकी ओळखून माध्यमांशी बोलावं। हर्षवर्धन सपकाळ यांनी काल जे माननीय देवेंद्रजी बद्दल ज्या पद्धतीचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे आणि मुख्यमंत्र्याचा कारभार शासनावरही आणि माननीय देवेंद्रजीवरही, तर निश्चितपणे माननीय प्रवीण दरेकरजी यांनी जी या ठिकाणी सूचना मांडली आहे त्यावर शासन गंभीर विचार करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।